नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मान्सूनची सगळ्यांनाच ओढ लागलेली आहे. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये मान्सून केरळ, दक्षिण अरबी समुद्र तसेच तमिळनाडूच्या काही परिसरामध्ये लवकरच आगमन होण्याची शक्यता असून पुढील 2 ते 3 दिवस राज्यभरामध्ये मान्सूनपूर्व पाऊस आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळू शकतोय. छोटीशी अपडेट आहे. पुढील 3 दिवसामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. पुढील 3 दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया पुढील 3 दिवसामध्ये हवामानाची स्थिती काय राहील, कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. मित्रांनो, आपण सुरुवातीला बघूया मराठवाड्यामध्ये. छत्रपती संभाजीनगरकडे जर पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 4, 5 आणि 6 जून रोजी जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर, सेंद्रमेडिसी, पिपरी तसेच काचोड, पाचोड मध्यम सरींची शक्यता आहे. विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तसेच धाकेपाल, पैठण, दैगावणे, भक्तापूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता जास्त आहे. पावसाचा जोर या ठिकाणी जास्त आहे. वैजापूर, गंगापूरकडे हलक्या सरींची शक्यता आहे. या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. दौलताबाद, एलरकुफा, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगव्हाण, चाळीसगाव सर्वत्र विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. या ठिकाणी जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, या ठिकाणी जालना जिल्ह्याच्या उत्तर परिसरामध्ये जर बघितलं जाफराबाद, भोकरदन, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी सर्वत्र विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी गोलापांगरी, तारगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी आपल्याला विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. अंबड, ईश्वरनगर, पानवाडी तसेच तानवाडी हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी होण्याची शक्यता पुढील 3 दिवस म्हणजेच 4, 5 आणि 6 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे गेवराई या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. गेवराईकडे उमापूर, गेवराई या परिसरामध्ये. मंगुळ, माजलगाव हलक्या सरींची शक्यता आहे. खोकरमोह, वडवणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मात्र वडवणी, तळेगाव, शिरसाळ हलक्या मध्यम सरी. आणि मित्रांनो, अंबेजोगाईकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. अंबेजोगाई, घाटनांदोरा, बर्डापूर या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तसेच हा जो काही परिसर आहे धारूर, केज, येळंब, चौसाळा सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. धारूर, केज, येळंब, चौसाळा सर्वत्र विजांचा गडगडाट, या परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. धाराशिवकडे मात्र बीड जिल्ह्यापेक्षाही जोर जास्त वाढत आहे. पुढील 3 दिवसामध्ये हा जो परिसर आहे कळंब, मासा, तारखेडबोम मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये असून येडशी, पेठ, खामगाव, बेलीम, धाराशिव, तुळजापूर सर्वत्र विजांचा गडगडाट, मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. बीड आणि धाराशिवपेक्षाही जोर जास्त वाढत आहे. पुढील 3 दिवसामध्ये लातूरमध्ये लातूर, औसा, निलंगा, शोनपाल, उदगीर हा जो सर्व काही परिसर आहे तसेच किनीथोट, निलंगा, अत्रगा, अचोला सर्वत्र विजांचा गडगडाट, मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. अहमदपूर, बर्डापूर जोर जास्त आहे. परभणीकडे मात्र जोर कमी आहे, हलक्या सरींनी. गंगाखेडकडे या ठिकाणी हा जो काही परिसर आहे गंगाखेड, पालम, सोनपेठ, पूर्णा हलक्या सरींची शक्यता आहे. परभणी तसा हा जो काही परिसर आहे झरी, बोरी, जंतूर, सेलू, पाथरी सर्वत्र हलक्या सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. पुढील 3 दिवसात हलक्या सरी बघायला मिळू शकतो आहे. तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा. पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस. नांदेड जिल्ह्याच्या पूर्व भागकडे पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसामध्ये. भोकर, पेटुंबरी, वैसना, धर्माबाद मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये असून हिमायतनगर, उमरखेड मध्यम सरींची शक्यता आहे. हिंगोलीकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी 4, 5 आणि 6 जून रोजी सापतगाव, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद या परिसरामध्ये बघायला मिळू शकते. औंढा नागनाथकडे जोर कमी आहे. मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. पुढील 3 दिवसामध्ये या ठिकाणी जोर वाढतोय पूर्व महाराष्ट्रामध्ये. तर नागपूर, भंडारा आणि गोंदियाकडे जर बघितलं तर हलक्या सरी नागपूरकडे जोर जास्त आहे, मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय नागपूरमध्ये. मार्कासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी सर्वत्र हलक्या सरींची शक्यता या ठिकाणी आहे. भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला हा जो काही परिसर आहे उमरेड, खैरगाव, भिवापूर, पवनी, गोतंगावाडी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतोय. गडचुली, शिंदेवाही, मूलच्या, मोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये राजोरा, चंद्रपूर, भद्रावती हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे.
यवतमाळमध्ये पावसाचा जोर थोडा जास्त आहे. हा जो काही परिसर आहे पांढरकवडा, पेंढारी, परवा, घाटंजी, मोहाडा, करंजी, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तसा हा जो काही परिसर आहे रुई, जवई, दिग्रस, साखरी तसंच देहानी, आर्णी हा जो काही परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम सरी. दारवा, लखेड, यवतमाळ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. कलाम, जोधमाळ हलक्या मध्यम सरी. वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वर्धा, सेलू, तुळजापूर, बारबडी हलक्या मध्यम सरी. हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणेकडे जोर कमी आहे, हलक्या सरींची शक्यता आहे. उत्तर परिसरामध्ये वर्धा जिल्ह्याच्या तर लाडगड, वाधोना, आर्वी, तळेगाव, आष्टी, कारंजा हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. मित्रांनो, अमरावतीच्या उत्तर परिसरामध्ये जोर जास्त आहे. अमरावती, नांदगाव, मोजरी, तळेगाव मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. आसेगाव, चांदूर बाजार, ब्राह्मणवाडा, थडी तसंच मोर्शी हा जो सर्व काही परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पाऊस. दुर्गवाडा, काटी तसंच वरुड, जामखेड हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. अचलपूर, चिखलदरा या ठिकाणी देखील पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेलारा हलक्या मध्यम सरी. मात्र पातूरकडे जोरदार पाऊस शक्यता आहे. एकंदरीत बघितलं अकोला जिल्ह्याच्या दक्षिण परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय. मित्रांनो, वाशिम जिल्ह्यामध्ये जर बघितलं पुढील 3 दिवसामध्ये तर वाशिम जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. मरसूळ, मालेगाव, वाशिम, रिठाड, रिसोड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा. रिसोड या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी आहे. बुलढाणाकडे जर बघितलं लोणी, लोणार, बीबी, मेहकर हलक्या मध्यम सरी आणि या ठिकाणी जोर जास्त आहे. उदनापूर, घाटबोरी, अहमदपूर, चिखली, केलवड, बुलढाणा, गिरडा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मोटाला, पिंपरी, गावाली, बरडगाव, नांदुरा, दिघी, मलकापूर मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे. हा जो काही परिसर आहे अडोळ, बुद्रुक, जळगाव, जामोद, मातखेड तसंच पालची, आलेवाडी या परिसरामध्ये मात्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. मित्रांनो, खानदेशात जर बघितलं जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर जास्त आहे. भुसावळ, मुक्ताईनगर या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तसंच फैजपूर, यावल या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा. आडगाव, आडवड, चोपडा, काढोरे, जालोद, धरणगाव, एरंडोल हलक्या मध्यम सरी. तसेच या ठिकाणी पाचोळा, पाहूर, जामखेड, बोदवड हा जो काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. खानदेशात जळगावपेक्षा थोडा जोर कमी आहे धुळे जिल्ह्यामध्ये. धुळे, साक्री हलक्या सरी. चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम सरी. आणि पुढील 3 दिवसामध्ये नंदुरबारकडे जर बघितलं नंदुरबार, शहादा, तळोदा हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकते. अक्कलकुवा, करणी तसंच बोरचाक, धनोरा, नवापूर, विसरवाडी सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये म्हणजे 4, 5 आणि 6 जून रोजी आपल्याला या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि आपल्या विभागाचे नाव देखील आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा, जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये आपल्या विभागाचा हवामान अंदाज आम्ही सविस्तर सांगू. चला भेटू पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.